नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता ज्या माता भगिनींना अजून एकही रुपया मिळाला नसेल आणि ज्या माता भगिनींना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळाले असतील, तर ज्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना 10 ऑक्टोबर रोजी 7,500 रुपये त्यांच्या खात्यावरती येणार आहेत। तुमचं पोस्टाचं खातं असो किंवा वेगवेगळ्या बँकेचे खाते असली तरी पण चालणार आहे, परंतु ज्यांनी पोस्ट खातं दिलेलं आहे त्या महिलांना 7,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट म्हणजे SBI बँक, युनियन बँक या वेगवेगळ्या बँकांची खाती होती, तर या खात्यावरती पैसे येण्यास थोडा वेळ लागत आहे। परंतु पोस्टाचं खातं हे सरकारी खातं असल्यामुळे अंगणवाडी सेविकांकडे भरलेले फॉर्म जे पात्र ठरले आहेत त्या महिलांना सुद्धा पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु ज्यांनी पोस्ट खातं दिलं होतं, काही महिलांनी जॉईंट खातं दिलं होतं, तर या खात्यांमुळे भरपूर महिलांचे आधार लिंक होतं, त्याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आता पोस्ट खात्याचा जो महत्त्वाचा फायदा झालेला आहे तो म्हणजे हे एकतर सरकारी खातं होतं आणि त्या महिलांना त्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आता काही महिलांना 7,500 आले, तर काही महिलांना 1,500 रुपये आले, तर काही महिलांना 4,500 रुपये आले। तर ज्या महिलांनी वेगवेगळ्या बँकेची खाती दिली होती त्या महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत। ज्यांनी पोस्टाचं खातं दिलं त्या महिलांना 7,500 रुपये आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सोबतच गॅसचे सुद्धा पूर्णपणे 700 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आता दिवाळीला बोनस म्हणून अजून 3,000 रुपये भेटणार आहेत आणि सोबतच एक मोठा मोबाईल सुद्धा दिला जाणार आहे। शासनाने घोषित केल्यामुळे महिला अगदी आनंदी झालेल्या आहेत, परंतु याच्यामध्ये अशा सुद्धा काही महिला आहेत की त्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही, त्याच्यामुळे भरपूर महिला नाराज सुद्धा झालेल्या आहेत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या माता भगिनींना रक्षाबंधनला 3,000 मिळाले होते, सोबतच ज्यांना आता 1,500 मिळाले आहेत आणि ज्या माता भगिनींना 25 ते 29 सप्टेंबरमध्ये 4,500 मिळालेले आहेत, तर अशा महिला आनंदी झालेल्या आहेत। परंतु राज्याचे बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्यांना पैसे आलेले आहेत त्या महिला आनंदी झालेल्या आहेत। परंतु ज्या माता भगिनींना काल पैसे आले नाहीत, तर काही महिलांना काल पैसे आले आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये 4,500 रुपये ज्या माता भगिनींना आले म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत आलेले आहेत। तर काही महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही। तर शासनाने जी महत्त्वाची कामे सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये जे काम होतं आधार कार्ड लिंकिंग, परंतु तुमचं आधार लिंक असेल, सोबतच OTP व्हेरिफिकेशन केलं असेल, तर तुम्हाला 10 ऑक्टोबरच्या अगोदर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता काही महिलांना 1 ऑक्टोबरपासून 1 रुपया सुद्धा आलेला नाही, तर त्या महिलांनी जे काही काम करायचं आहे ते म्हणजे पोस्ट खातं खोलायचं आहे। तर लवकरात लवकर जवळच्या पोस्ट बँकेमध्ये जाऊन ऑनलाईन डिजिटल पोस्ट खातं खोलायचं आहे। कारण राज्याचे बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुमचा आधार लिंक तुमच्या बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा होणार आहेत। आता याच्यामध्ये ज्या माता भगिनींनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलेले होते, सोबतच काही महिला पिवळे किंवा केसरी रेशनधारक होत्या, तर अशा महिलांना पैसे आलेले आहेत। आता याच्यामध्ये त्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे एकूण 7,500 रुपये आलेले आहेत। आता गॅसचे सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर रक्षाबंधनला 3,000 मिळाले होते आणि अजून एकही रुपया मिळाला नसेल, तर अशा महिलांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे। तर या महिलांना सुद्धा अजून 4,500 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये सोबतच दिवाळीचा बोनस दिला जाणार आहे आणि एक मोबाईल दिला जाणार आहे। परंतु शासनाने तुमच्याकडून मतांचं बक्षीस मागितलेलं आहे, तरच तुम्हाला दिवाळीला बोनस सोबतच मोबाईलसुद्धा देण्याचं घोषित केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
एकही माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि सरसकट सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे महिलांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे। आदिती तटकरे मॅडमनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी आनंदी राहायचं आहे आणि ज्यांना नाही आले त्यांनी सुद्धा आनंदी राहायचं आहे। कारण कालपासून बरेच महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत प्रत्येक गटातील प्रत्येक महिलेला पैसे येत नाही तोपर्यंत या योजनेचे पैसे वाटप सुरूच राहणार आहे। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जी महत्त्वाची कामे करायची आहेत तर ते म्हणजे तुमचा आधार लिंक करायचा आहे, तरच तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर नोव्हेंबर सोबतच जुलै ऑगस्ट सप्टेंबर या सर्व 5 महिन्यांची मिळून 7,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मी सारखं तुम्हाला पोस्ट खातं का सांगतोय तर पोस्ट खाते हे सरकारी खातं आहे। त्याच्यामुळे ज्यांच्या रेशनधारक महिला होत्या त्यांची KYC झाली होती, सोबतच काय माता भगिनींचे अगोदरपासूनच पोस्ट खाते होते तर त्या महिलांच्या खात्यावरती पैसे केव्हाच जमा झालेले होते, परंतु त्यांनी बघितलं नसल्यामुळे 100% महिलांना लाभ हा मिळालेला नाही। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलेले होते, ज्या रेशनधारक अशा महिला होत्या, या सर्व माता भगिनींनी पोस्ट खातं खोललेलं होतं आणि काही महिला अशा होत्या की त्यांनी जॉईंट खातं दिलं होतं। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जॉईंट खातं दिलं तर तुमच्या खात्यावरती फॉर्म पात्र असून सुद्धा पैसे येणार नाहीत। तुम्हाला स्वतःचं डिजिटल खातं, मग ती SBIचं असू द्या किंवा वेगवेगळ्या बँकेचं असू द्या। त्याच्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा सभेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, तुमची HDFC बँक असू द्या, ॲक्सिस बँक असू द्या, ICC किंवा SBI असू द्या किंवा पोस्ट बँक असू द्या, तुमची बँक कोणती जरी असली तर त्याच्याशी आधार लिंकिंग असेल तरच तुम्हाला मोफत 3 गॅसचे पैसे तर मिळणार आहेत। रक्षाबंधनला 3,000 मिळाले तर अजून तुम्हाला पूर्णपणे 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्याच्यामुळे महिलांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे। राज्यामध्ये पहिल्यांदाच अशी योजना कोणीतरी सुरू केली आहे, त्याच्यामुळे भरपूर महिला आनंदी झालेल्या आहेत। आता ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नाराज व्हायचं काम नाही, कारण राज्यामध्ये जोपर्यंत तळागाळातल्या प्रत्येक महिलेला पैसे येत नाहीत तोपर्यंत या योजनेचा लाभ भेटतच राहणार आहे। रक्षाबंधनला 3,000 आले, अजून 1,500 आले नाहीत तर तुम्हाला अजून डायरेक्ट 4,500 रुपये येणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। तर महिलांमध्ये भरपूर असं वातावरण निर्माण झालेलं आहे की मोबाईल भेटन का, बोनस भेटन का। तर एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्णपणे सरकारने तुमच्याकडून मतांचं बक्षीस मागितलेलं आहे, तुम्ही मतांचं बक्षीस द्या, आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ देऊ असं सुद्धा सांगितलेलं आहे। आता तारीख फिक्स झालेली आहे तुमची बोनस आणि पूर्णपणे मोबाईलची सुद्धा। जर तुम्हाला रक्षाबंधनाला 3,000 भेटले, अजून पैसे भेटले नसतील तर लवकरात लवकर भेटतील। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।